नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून भांडूपमधलंच एक संस्था संजय गडेकर नवरात्रोत्सव संस्था, जी तसं बघायला गेलं तर घरगुती नवरात्रोत्सव म्हणून ओळखली जाते, परंतु आता ती मंडळापेक्षाही कमी नाही आहे. तर या संस्थेसोबत आज आपण लाईव्ह आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या संकल्पनेतला यावर्षीचा नवरात्रोत्सव कसा असेल ते. मित्रांनो, लाईव्ह चालू झालं असेल तर सांगा. ओके ओके ओके. दादा, सर्वप्रथम तर नमस्कार. दादा, मंडळाची सुरुवात, आपल्या संस्थेची सुरुवात किंवा स्थापना कधी झाली, कोणत्या वर्षी? 1976 पासून देवीची स्थापना झालेली आहे. 1976 पासून देवीची स्थापना झालेली आहे आणि त्याच्यानंतर छोट्या लहान मूर्तीमधून स्थापना करत आतापर्यंत आम्ही हा प्रवास इथपर्यंत प्रवास केलेला आहे. दादा, मंडळाची म्हणजे जी आपली पहिली वर्षी देवी बसवली होती ती कुठे बसवली होती? तेच बसवली होती की अजून कुठे? भांडुपलाच बसवली होती, नरदासनगर म्हणून त्या ठिकाणी देवीची स्थापना केली होती. त्याच्यानंतर मग देवीची स्थापना या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आता वास्तव्य आहे त्या ठिकाणी आम्ही ठेवतो. नक्कीच. दादा, इतर उत्सव न करता नवरात्र उत्सवच करावा असं आपल्याला का वाटलं? आमच्या घरात देवीची जास्त वेळ होती सगळ्यांना, त्याच्यासाठी आमच्या वडिलांनी देवीची छोटी मूर्ती आम्हाला स्थापन करून दिली आणि ती घरगुती असा नवरात्र होता तो आता संस्थेत रूपांतर झाला. हा संस्थेमध्ये रूपांतर व्हावा किंवा रूपांतर जसं की घरगुती आहे तो घरगुतीवरून संस्थेमध्ये कसा आला याबद्दल काय सांगाल? म्हणजे आमचे मित्रपरिवार वगैरे होते, भरपूर मित्रपरिवार होता, तो एकत्र जमा झाला आणि आम्ही आपलं त्याच्या माध्यमातून सगळे एकत्र आल्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की आपण एवढा मोठा हा जो आहे समारंभ तो छोटा न करता मोठा झालेला आहे, तर आता हा संस्थेमध्ये विलीन करणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही ते संस्थेत रूपांतर केलं. दादा, मंडळाची वर्गणी काढली जाते आपल्या विभागात, तर आपल्या संस्थेतर्फे आपल्या विभागात वर्गणी काढली जाते का किंवा कोण मदत करतं का आपल्याला? काय सांगा? विभागात वगैरे असं काही वर्गणी काढत नाही. आमचे जाहिरातदार, देणगीदार आणि आमच्या संस्थेतले जे सभासद आहेत त्यांच्याद्वारे वगैरे जे काय होतं त्याच्याद्वारे आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करतो. दादा, जुन्या पदाधिकाऱ्यांची सदस्यांची जर नावं सांगायची झाली तर कोणाही सांगा, स्थापना केली होती त्यांनी? जुने सदस्य म्हणजे माझे वडिलांनी ही संस्था स्थापन केली, म्हणजे हा नवरात्र उत्सव स्थापन केला. तर त्यांचं एक नाव आहे आणि रोहिदास गडकर म्हणून एक आहेत जुन्यामध्ये, रोहिदास गडकर. त्याच्यानंतर अनंत पाताडे म्हणून आहेत जे आता अजून असे विश्वनाथ लाड म्हणून जे सह्याद्री शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणून होते, ते इथे आपल्या संस्थेमध्ये होते. त्यांच्यामुळे आम्ही ती आता जुनी माणसं होती सगळी. दादा, मंडळाचं नाव नाही, ही संस्था आहे संजय गडेकर नवरात्रोत्सव संस्था, तर आणि त्यांच्या देवीचं नाव गडावरची आई म्हणून जी ओळखली जाते, या मंडळात या संस्थेमध्ये आपण आहोत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर लाईव्हच्या माध्यमातून येऊ द्या, आम्ही नक्कीच ते विचारण्याचा प्रयत्न करू. दादा, मंडळाचे जुने मूर्तिकार कोण होते, काय सांगाल? जंजीरकरांची देवी आम्ही पाहिली आहे, दरवर्षी तेच असतात, पण 76ला जेव्हा स्थापन केली तेव्हा मूर्तिकार कोण होते आणि आजपर्यंत कोण बदलले का? एकी वर्षी फक्त आम्ही पहिली स्थापना केली होती ती एक साध्या याच्या मूर्तीवर होती. त्याच्यानंतर दीनानाथ वेलिंग मूर्तिकार, पूर्वी ते प्रसिद्ध वेलिंग, त्यांच्याकडून छोटी मूर्ती आम्ही तरी एक 6 फुटाची आणली होती. साधारण वर्ष काय होतं ते साधारण म्हणजे हे 1976ला आम्ही साध्या मूर्त्या आणल्या. मला वाटतं तरी कमीत कमी ती 81-81च्या घरातली असावी. दादा, आपली मूर्ती दरवर्षी जंजीरकरांकडेच असते, तर भांडूपमध्ये जर इतर कोणत्या मूर्तिकारांकडे मूर्ती द्यायची संधी भेटली, देवी द्यायची संधी भेटली, तर कोणत्या मूर्तिकाराकडे मूर्ती द्यायला आवडेल? आमचे जंजीरकरच आहेत पहिल्यापासून आणि जंजीरकरांकडचीच मूर्ती आमच्याकडे, आम्हाला ती बघण्याची सवयच झाली आहे त्यांच्याकडची मूर्ती, त्यामुळे दुसरं मूर्तिकार आम्ही हेच करू शकत नाही, म्हणजे असं हे होत नाही. दादा, भांडूपची जीवदानी मंडळ जयदेवसिंगनगर विभागातलं लाईव्ह बघता आपल्याला, तर 2 दिवसापूर्वी त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता, तर त्यांनाही मी हाच प्रश्न विचारला होता, तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला पुन्हा जंजीरकरांकडे जायला आवडेल, परंतु भांडूपमधल्या बऱ्याच मूर्त्या अशा होत्या की ज्या जंजीरकरांकडे होत्या, जसं की आपल्या विभागातली उसाईची देवी असेल, भांडूपची आई म्हणून जी ओळखली जाते, त्याचप्रमाणे इतरही काही स्वस्तिकची देवी आहे, तर अशा बऱ्याच मंडळांच्या देव्या जंजीरकरांकडे होत्या किंवा जीवदानी जंजीरकरांकडे होती, परंतु आणि आपली देवी जंजीरकरांकडेच होती, परंतु आता इतर देव्या जंजीरकरांकडे नाही आहेत, परंतु आपली देवी अजूनही त्यांच्याकडेच आहेत. आपल्याला कसं वाटतं? आम्हाला चांगला आनंद वाटतो, कारण त्यांच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं की मूर्ती आमच्याकडूनच कायमची तुमच्याकडे जाईल म्हणून, आणि त्याप्रमाणे त्यांच्या मुलानेही, वडिलांच्या पश्चात त्यांच्या मुलाने ते आपल्या बोललेल्या शब्दाने जतन केलेलं आहे आणि तो पुढेही जतन करेल असं आम्ही आशा बाळगतोय.
नक्कीच. पण दादा त्यांनी इतर मूर्त्या ते नाही घडवत, पण आपली घडवतात. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं, काय सांगाल? तर देवीवर त्याची पहिल्यापासून फार श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेच्या पोटी आणि त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की बाबा ही गडेकरांची देवी आपण घडवायची आहे आणि त्याने तो शब्द राखला आणि तो त्याप्रमाणे करत आहे. दादा आपण काय सांगाल का आपली देवी जंजीरकरांकडेच असते अजूनही त्याबद्दल? जरूर जरूर सांगू शकतो. जंजीरकरांचं जितू म्हणजे बाबू ज्याला म्हणतात, त्याची आपल्या देवीवर पहिल्यापासून खूप श्रद्धा आहे. आणि मला आठवत आहे की जितूने एकदा बोललेला की म्हणजे त्यांच्या ज्यावेळेला वडिलांच्या पश्चात वडील ज्यावेळेला हे झालेले ऑफ झाले, त्यानंतर त्याने मृत झाले, त्यानंतर त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं की नाही, की आपली गडावरची आई संजय गडेकर नवरात्राची मूर्ती मी जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी घडवणारच आहे. आणि तो खरंच जितू बाबूबद्दल म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की तो आपला शब्द पाळतो आहे आणि पाळत राहिल्याची आम्ही आशा बाळगतो. नक्कीच. दादा नवरात्रोत्सव करताना बऱ्याच अडचणी येत असतात, तर तशा त्या आपल्यालाही आल्या असतील, जसं की आर्थिक अडचणी किंवा आगमन विसर्जनच्या वेळी काही अडचणी आल्या असतील, तर ह्या अडचणींबद्दल काही सांगाल का, एखादी आठवणीतली? आर्थिक ही चिंतेची बाब सगळ्यांना असते, सगळ्या संस्थांना किंवा मंडळांना असते. आम्हाला तशी एवढी काय पहिली थोडीशी आली, पण आता तशी काही येत नाही, बरोबर की नाही. त्याप्रमाणे दुसरी गोष्ट आधी काय की आगमन आणि विसर्जन मिळून आम्हाला परमिशनचं वगैरे असं काय अद्याप कुठे तरी नड आलेली नाही किंवा अडचण आलेली नाही. नक्कीच. दादा आपली देवी शाडू मातीची असते. खरं तर अजूनही प्रत्येकाला असं वाटते की आपली देवी शाडू मातीचीच आहे, कारण ती जंजीरकरांची जुनी ओळख आणि एक जंजीरकरांचा फेस, जंजीरकरांचा चेहरा जो म्हटला जातो, जसं की मोठ्या मूर्तिकारांचा एक चेहरा बघितल्यानंतर ओळखण्यात येते की ही देवी खातूंची आहे किंवा ही देवी अशोक परबची आहे किंवा असे मोठे मूर्तिकार कुणाल पाटील आहेत आता, तर त्यांच्या देवीकडे बघितल्यानंतर सांगितलं जातं की ही देवी ह्यांची आहे. तसंच जंजीरकरांचा एक फेस होता जो आपल्या देवीचा आहे. त्या देवीकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की जंजीरकरांची देवी आहे. तर हा फेस आपल्याला म्हणजे मातीचा आहे असं सगळ्यांना वाटतं. तर आपली देवी अजूनही मातीचीच असते का? नाही, आम्ही 5 वर्ष आली काय कालांतराने ते मातीची मूर्ती शाडूची असल्याकारणे तिला उंचीवर, आम्हीचं घर उंचीवर असल्याकारणे जिथे देवी बसते ती जागा उंचाची आहे, त्यामुळे काही अडचणी यायच्या. तर त्या अडचणीवर म्हणजे शाडू मातीतल्या कुठे क्रॅक वगैरे जाणं ही भीती असायची. त्यामुळे आम्ही मग 5 वर्षापासून आता जे ती ह्याच्या 4 वर्षे आली, ह्या सर्व कारणास्तव आम्ही मग POPचा आधार घेतलेला आहे, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा आधार घेतलेला आहे. नक्कीच. दादा POP सोबत आता कागदी मूर्त्याही मार्केटमध्ये आल्या आहेत, बाजारात आल्या आहेत. तर बऱ्याच मंडळांच्या आता कागदी मूर्त्याही असतात, जसं की बाप्पाच्या असतील किंवा देवीच्या असतील. तर आपल्याला कधी असं वाटलं नाही का की कागदी मूर्ती घडवावी? कारण जंजीरकरांनी कागदी मूर्ती घडवली होती, तसं आम्हाला त्यांनी इंटरव्ह्यू जेव्हा दिला होता, मुलाखत दिली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कागदी मूर्ती घडवली होती. तर आपली देवी कागदी स्वरूपात आम्हाला बघायला मिळेल का, किंवा आपलं त्यावर काय? पुढे मागे काही गोष्टी झाल्या तर मग त्यांच्या विचाराने जितेंद्र जंजीरकरांच्या विचाराने आम्ही मूर्ती कागदी बनवण्याचा प्रयत्न करू. दादा मागील 45 वर्ष आपल्या संस्थेला झाले, तर या 45 वर्षाचा जर थोडक्यात प्रवास सांगायचा झाला, कशी सुरुवात झाली होती तिथपासून आत्तापर्यंत, तर काय सांगाल? प्रवास पहिल्या अडचणीचा होत गेला. थोडा आर्थिकदृष्ट्या सगळा त्रासदायक होता, सामाजिकदृष्ट्या पण थोडंसं हे त्रासदायक झालं. पण नंतर सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत होत गेल्या. थोड्या आर्थिक गोष्टी म्हणा, सामाजिक सगळ्यांचं मनोबल भेटलं, मित्रपरिवारांचं संगोपन भेटलं, संस्थेतले आमचे जे सभासद आहेत त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारचं मिळालं, विभागातलं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं आणि त्याच्यामुळे आता हा नवरात्र त्या काळापासून ह्या काळापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारंपरिकरित्या साजरा होत आहे. आणि गेल्या वर्षी आपल्याला पारंपरिक मूर्तीचं पारितोषिकही मिळालं होतं. खरं तर बरीच पारितोषिकं मिळाली असतील, तर पारितोषिकांच्या जर काही आठवणी सांगायला झाल्या तर कोणती पारितोषिकं आपल्याला मिळाली आहेत? मी सांगू शकेन, पारितोषिकाविषयी मी सांगू शकेन की आम्ही आतापर्यंत कुठल्या असं स्पर्धेमध्ये उतरलेलो नव्हतो. आम्हाला आभार मानावे लागतील तर मुंबईची नवरात्र संस्थेचे, की त्यांनी जी ही स्पर्धा भरवली मूर्तीची, सजावटची, पारंपरिक बऱ्याचशा ह्याच्यामध्ये त्यांच्या त्या स्पर्धा होत्या, त्यामध्ये आमचं नाव होतं आणि त्या नावामध्ये आम्हाला पारंपरिक साजरा काही परंपरा जपणार पारंपरिक जपणार संस्थांना आम्हाला त्याचा मान मिळाला, बहुमान मिळाला. तर तो आमच्यासाठी खूप मोठा होता आणि यासाठी मुंबईची नवरात्रचे आम्ही खूप आभारी आहोत की त्यांनी असेच स्पर्धा आयोजित करत राहाव्या. त्यांना आमच्या शुभेच्छा.
नक्कीच. दादा 25वं वर्ष कसं साजरं केलं होतं त्याबद्दलच्या काही आठवणी आहेत का आपल्या? 25 वर्ष तर च्या आठवणी म्हटलं तर पुष्कळ सारे आहेत की आमच्यासाठी तो 25 वर्ष म्हणजे एक मोठी रौप्य महोत्सवी आणि वेगळंच काहीच असतं 25 वर्ष म्हटलं लोकांना. तसं आमच्यासाठी ते तसंच होतं आणि आम्ही ते त्या पद्धतीने साजरा करायचा प्रयत्न केला. प्रथम आम्ही 25 वर्षापूर्वी काही 4-5 वर्षापूर्वी मला वाटतं आम्ही गरबा अरेंज करणं किंवा नवरात्र म्हणजे बेंजोर वगैरे हे नेणं वगैरे मिरवणूक आगमन सोहळा किंवा विसर्जन सोहळा हे आम्ही त्या आधी 2-4 वर्षापूर्वी केला आणि तो आमचा त्यावर्षी खूप देखावा पण आमचा पुष्कळ छान होता. देवीचा आमचा देखावा पुष्कळ छान होता. दादा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बऱ्याच मंडळात विसर्जन असतं भांडूपमधल्या, तर आपल्याला कधी असं वाटलं नाही का की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन आपल्याही देवीचं असावं? दुसऱ्या दिवशी म्हणजे आमच्या गोव्यातलं आमचं कुलदैवत जे शांतादुर्गा ते कवडा मंगेशी ह्याचं त्याकडे उत्सव जो होतो तो दसऱ्याला समाप्ती असते आणि परंपरेप्रमाणे आम्ही आमच्या देवीचे विसर्जन जे आहे ते दसऱ्या दिवशीच आम्ही विसर्जन करतो. म्हणजे परंपराने जे इकडे जो सणवार चालतो त्याप्रमाणे आम्ही ते रुजू केलेलं आहे. आणि तो परंपरा जपणारे जे संस्थान किंवा मंडळ म्हणजे आम्हाला पारितोषिक मिळालं आहे त्याचं आम्ही हे करणार नाही म्हणजे आहे ते जपणार आहे आणि आम्हाला जपायचं आहे पुढे, त्यामुळे ते आम्हाला नाही करायचं. नक्कीच. दादा मी तुमच्याकडे येईन. तुमच्या आठवणीतला जर एखादा नवरात्र उत्सव सांगायला झाला तर कोणता सांगाल? झाला तर 25वं वर्ष ज्यावेळी जरा आम्हाला जरा चांगलं वाटतं की आपला सुवर्ण महोत्सव आहे तो जरा चांगला व्हावा त्याच्यासाठी आमची धावपळ जोरात होती. नक्कीच. दादा त्यावर्षी आगमन कसं झालं होतं? बँजो कोणाचं होतं किंवा काय कसं केलं होतं? त्यावेळेस बँजो कोणाच होता हे एवढं आता नक्की नाही सांगू शकत, पण बँजो आम्ही चांगल्यातलाच लावतो. नक्कीच. दादा मी आपल्याकडे येईन. आपल्या आठवणीतलं जर एखादा नवरात्र उत्सव सांगायला झाला तर कोणता सांगाल? आठवणीचा नवरात्र उत्सव म्हणजे आता एक मोठा आता 2018मध्ये आमचे पहिल्याच दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमचे वडील ऑफ झाले. ज्यांनी ही देवी स्थापन केली त्यांचा मृत्यू देवीच्या पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाला. तो एक सुखद एक नवरात्र उत्सव होता आणि त्यात ही दुःखद घटना घडली. त्यामुळे ते कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये आलं की त्या दिवशी आमचे वडील देवीच्या स्थापनेविषयी वडिलांना मृत्यूमरण आलं. त्यामुळे तो एक आपल्या एक चटक जाऊन जाते, मनाला चटक जाऊन जाते की त्या दिवशी असं व्हायला झालं, खूप वाईट झालं असं वाटतं. नक्कीच. दादा मी आपल्याकडे येईन की आपल्या आठवणीतलं जर एखादा नवरात्र उत्सव सांगायला झाला तर कोणता सांगाल? जसं की तो आहेच, तर त्यावर्षी अशी एक अफवा होती भांडूपमध्ये किंवा मुंबई विभागातही की गडेकरांची देवी गडावरची आई ही विसर्जन केली पहिल्या दिवशीच, अशी एक अफवा होती. परंतु ते तसं झालं नव्हतं. तर नाही, ते तसं- वर्ष कसं होतं? ते वर्ष ॲक्च्युली आमच्यासाठी म्हणजे खूप धक्कादायकच होतं, पण त्यातही आम्हाला आमच्या गडावरच्या आईने किंवा शांतादुर्गेने आम्हाला सांभाळून घेतलेलं होतं की ते 10 दिवस सगळ्यांसाठी तसं कुठल्याही घरात असं काही मृत्यू वगैरे झालं तर ते घरात त्यांसाठी खूप वाईट गोष्ट असते. ते 10 दिवस लोकांचे जात नाही, 10-12 दिवस सुरुवातीचे. पण आमच्या उत्सवाचं वातावरण असल्याकारणे आम्हाला आमच्या सोसायटीतील आमच्या संस्थेतील सभासद कार्यकर्ते या आमच्या मुलांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ते 10-12 दिवस आम्हाला जाणून दिले नाहीत. हे त्यांचे सगळ्यांचे मी श्री संजय गडेकर नवरात्रोत्सव संस्थेतर्फे सगळ्यांचा आभारी आहे. आणि सगळ्यांना असं इव्हन म्हणजे जिकडे तिकडे जोते अफवा झालेली की गडेकरांची मूर्तीचं विसर्जन झालं. आठवण सांगायची तर माझ्या ऑफिसमधून बरेचसे स्टाफ किंवा माझा मित्रपरिवार येतो आणि तो त्यावर्षी ह्याच्यामध्ये होता, संभ्रमात होता की बाबा ह्यांच्याकडे जायचं की नाही, ह्यांच्याकडे मूर्ती असेल की नाही, ह्यांच्याकडे विसर्जन झालेलं असेल की नाही, किंवा या सगळ्या गोष्टींनी ते लोक संभ्रमात होते. पण काही लोकांना हाक मारायच्या निमित्ताने येत होते, म्हणजे सांत्वन करायच्या उद्देशाने येत होते आणि त्यांना कळत होतं की बाबा मूर्ती आहे तर मूर्तीचं विसर्जन दसऱ्या दिवशीच होणार आहे ह्या उद्देशाने. तो एक आठवणीचा दिवस होता आमच्यासाठी. दादा मी तुझ्याकडे येईन. तुझ्या आठवणीतला एखादा नवरात्र उत्सव, जसं की आगमन असतं एखादं किंवा एखाद्या वर्षीची मूर्ती असते किंवा एखाद्या वर्षी गरबा ठेवलेला असतो, तो आठवणीतला असतो, तर असं जर कोणता आठवणीतलं सांगायला झालं तर कोणता सांगतो? माझ्या अशा आठवणीतला 2016चा, कारण त्यावर्षी आमचा
पहिली प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती झालेली, तर कशी दिसेल ती मूर्ती ते बघण्यात खूप एक्साइटेड होतो. नक्कीच. दादा मी पुन्हा आपल्याकडे येईन. 50 वर्ष जवळ येतं आपलं, तर ह्या 50 वर्षाबद्दल आपलं काही ठरलं आहे का? कसं असेल वगैरे काही आहेत त्या आम्ही गोपनीय ठेवल्या आहेत काही गोष्टी आहेत. पण 50 वर्षाच्या काळापर्यंत आता हे 45 वर्ष आहे, अजून 5 वर्ष बाकी आहेत. 5 वर्षामध्ये काही गोष्टी चांगल्या घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की पुढच्या वाटचालीसाठी देवीचा कसा उत्सव चांगल्या प्रकारे म्हणजे होईल याचीच आमचं सगळं चाललं आहे. काही गोष्टी आहेत मूर्ती संदर्भात त्या गोपनीय ठेवलेल्या आहेत. मूर्तिकार मात्र आमचे जंजीर करत असणार आहेत, तर प्रश्नच नाही. फक्त काही गोष्टी मूर्तीबद्दल संदर्भात आहेत, आम्ही त्या काही गोष्टी गोपनीय ठेवतो. आणि निश्चितच 50 वर्ष आमचं सगळ्यांसाठी आठवणीचं आणि जोशात असणार आहे. त्याची आम्ही सध्या म्हणजे आमची तशा वाटचालीमागे आमची तयारी चालू आहे. दादा आपली देवी दरवर्षी थाटामाटात येते. दरवर्षी एक नवीन बँजो किंवा तोच असला तरी तो बँजो आणि सर्व म्हणजे फटाके वगैरे किंवा इतर काही गोष्टी होत असतात. तर 50 वर्ष कसं असेल त्याबद्दल काही ठरलं आहे का? तेव्हाचं आगमन, तेव्हाचं विसर्जन, त्याबद्दल मी तुम्हाला ते सांगू शकतो की 50 वर्ष आम्हाला काही वेगळं करायचं आमच्या विचारात आहे. तसे आमची संस्थेचे आमचे संपूर्ण विचारविनिमय आमचे चालूच असतात आणि असतीलच. त्या उद्देशाने आम्ही 50 वर्ष थाटामाटात साजरं करू. नक्कीच. दादा यावर्षी आगमन नाही, खरं तर शासनाने असे नियम दिले की 4 फुटापर्यंत मूर्ती असावी आणि आगमन विसर्जन नसावं, गर्दी होऊ नये, त्यासाठी सर्व नियम वगैरे दिले आहेत त्यांनी. तर आपलं यावर्षी आगमन कसं असणार आहे? देवी कधी आणणार आहात किंवा काही इतर गोष्टी काही ठरल्या आहेत का? काय सांगा. हो, देवी आमची दरवर्षी 1 दिवस आधीच येते. घटस्थापनेच्या आधी 1 दिवस असते. तसंच त्यानुसार आम्ही यावर्षी आमची देवी 16 ऑक्टोबरला येणार आहे आणि सरकारी नियमांचं संपूर्ण पालन करून आम्ही या सरकारचा विचारांना म्हणा पाठिंबा देतो आहोत. आणि विसर्जन आणि आगमन सोहळा हा आमचा साध्याप्रमाणेच होणार आहे. दुसरी गोष्ट, आम्ही सरकारच्या नियमामध्ये सॅनिटाईज करणं, ऑक्सिमीटर चेक करणं, टेम्परेचर चेक करणं, ह्या सगळ्या आम्ही फॉलो करणार आहे. आणि तसानुसार आम्ही एक कॅटलॉग रजिस्टरही बनवलं आहे आणि ते रजिस्टर आम्ही येणाऱ्या 10 दिवसात आम्ही ते फॉलो करणार आहे. आम्ही सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो की आम्ही तुम्हाला लाईव्ह दर्शन देणार आहोत. आज आम्ही ते डिक्लेअर करायचं आहे फेसबुकमार्फत, मीडियामार्फत. तर तसे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही ते सगळ्यांना लाईव्ह आरती आणि लाईव्ह पूजा किंवा दिवसातून 2दा लाईव्ह आम्ही लोकांना दर्शन द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांना इथपर्यंत येऊ नये आणि गर्दी टाळावी, हा एकच उद्देश आहे. दादा यावर्षी 4 फुटाच्या मूर्त्या असाव्यात असं सरकारने सांगितलं आहे, शासनाने नियम दिला आहे. तर आपली देवी किती फुटाची असेल आणि शाडू मातीची मूर्ती असावी असंही काही आहे. तर काही मंडळ करतायत शाडू मातीच्या मूर्त्या, तर आपली मूर्ती कशी असणार यावर्षी, पीओपी की शाडू माती? अवश्य शाडू मातीचीच आहे, कारण आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरकारी नियमांचं आम्ही पालन करतो आहोत आणि आमची मूर्ती ना आम्ही घरगुतीमध्ये पडतो ना आम्ही मंडळात पडतो, आम्ही संस्थेत पडतो. त्या हिशोबाने आमची मूर्ती जवळजवळ 2.5 ते 3.5 फुटापर्यंत असेल. नक्कीच. दादा आपल्या प्रत्येक मंडळाचं भांडूपमधल्या एक नाव आहे, जसं की उत्साही मित्र मंडळ असेल आपल्या बाजूचं भांडूपची आई, किंवा त्या बाजूचं भांडूपची नवसाई असेल, किंवा आम्ही परवा भांडूपची जीवदानी मंडळात गेलो होतो जयदेवसिंहनगर विभागातलं. तर प्रत्येकाचं एक वेगळं नाव आहे, जसं की भांडूपची आई, भांडूपची जीवदानी. तसंच आपल्याही देवीचं एक नाव आहे गडावरची आई. तर हे नाव कसं पडले, ह्या नावामागचा इतिहास काय सांगा? गडावरची आई हा याचा माझा हे म्हणजे एकतर आमचं सरनेमही गडेकर आहे आणि योगायोगाने आम्हाला जे घर आम्हाला मिळालं आहे 81-82मध्ये, तेही आम्हाला गडावरच मिळालं. आणि आमचे प्रयत्न खूप असतात की यावर्षी आपण कुठेतरी खाली घर बघू, यावर्षी आम्ही कुठेतरी खाली घर बघू, पण तिची ती इच्छाच होत नाही आहे की तिला गडावरनं खाली उतरायचंच नाही आहे. ह्या उद्देशाने आम्ही समजलं की ही गडावरचीच आई आहे आणि तिला आम्ही गडावरची आई नाव म्हणून प्रसिद्ध करतो. पण दादा सर्वांनी भांडूप हे नाव मागे लावलं, हां, तर आपल्याला कधी असं वाटलं नाही का की भांडूप हे नाव मागे लावून त्यापुढे आपल्या देवीचं नाव द्यावं? नाही, असं आम्हाला वाटलं नाही. याचा उद्देश की आमची ही घरगुती मूर्ती होती आणि घरातली देवी होती, ती संस्थेमध्ये विलीन झाली आहे. बस एकच उद्देश आहे, हा बाकी असं काही वेगळा उद्देश नाही आहे. नक्कीच. दादा सामाजिक उपक्रमांकडे येईल मी. तर आपली मंडळाने म्हणजे आपलं 20 वर्ष असेल किंवा 10वं वर्ष असेल, 30 वर्ष, 40 वर्ष, तर ह्या वर्षात काही सामाजिक उपक्रम राबवले होते का? तेव्हाच्या काही आठवणी आहेत का? आम्ही आधी तरी काही राबवलं नव्हतं, कारण तुम्हाला मगाशी दादा बोलले
आमचे माऊली की आम्हाला आधी सुरुवातीला आम्ही 4 भावंडं लहान असताना त्यातून आम्हाला आम्ही काहीतरी बचत करून वगैरे असं काहीतरी देवीची पूजापाठ वगैरे करायचो. पण कालांतराने त्यावेळेला आर्थिक परिस्थिती आमची स्वतःचीच नव्हती. मग कालांतराने आमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा मुंबईची नवरात्री संस्थेचं मी नाव घेईन की त्यांच्यामार्फत आम्ही अंबरनाथला एक भक्त विमुक्त जातीचे काही तिथे हे राहणारी रहिवासी संघ आहे तिथे. तर त्यांच्या मुलांना आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा प्रयत्न केलेला. त्यासाठी पुन्हा एकदा मुंबईची नवरात्रीचे संस्थेचे आभार आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक दुसरी आठवण सांगायची तर लास्ट इयरला झालेलं कोल्हापूरला आलेला पूर, त्या पूरग्रस्तांसाठी आम्ही काही वस्त्रांचं असं मी वाटप केलेलं. दादा, आणि इतरही आपण शैक्षणिक उपक्रम राबवत असता, शैक्षणिक साहित्य आपल्या विभागातील मुलांना देत असतं, तर त्याबद्दल काही? हां, तर दुसरी गोष्ट मगाशी 25 वर्षाची तुम्ही आठवण बोललात तर मला अजून एक आठवलं की 25 वर्षापासूनच आम्ही सुरुवात केली 25 वर्षांनी शैक्षणिक स्पर्धा घ्यायच्या मुलांना. म्हणजे मुलांना असं काहीतरी देण्यापेक्षा त्यांचे कलागुण बाहेर काढून त्या कलागुणांना त्यांच्या वाव मिळावा याची काहीतरी स्पर्धा अरेंज करून मग मला स्मरणशक्ती, चित्रकला अशा सगळ्या स्पर्धा आम्ही अरेंज करून त्यांना त्यामार्फत आम्ही बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. आणि आमचं बक्षीस ट्रॉफी वगैरे काही नसून त्यांना लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू असं आम्ही केलं. इवन आम्ही महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, मुलांसाठी मटका फोड अशा पण स्पर्धा आम्ही ठेवायचो. पण त्यामध्ये आमचा उद्देश एक असा, त्यांना जे आम्ही गिफ्ट उपयोगी वस्तू गिफ्ट द्यायचो त्यांच्या महिलांना, त्यांच्या गृहोपयोगी वस्तू असं पद्धती आम्ही देत आलो. दादा, कोरोनाचा कार्यकाळ होता मागील काही म्हणजे मार्चपासून, तर बऱ्याच बरीच संस्था आपल्या विभागात काही मदत करत होत्या, विभागातील लोकांना किंवा इतर काही लोकांना. तसं आपल्या संस्थेतर्फे काही मदत केली का आपण कोणाला? नाही, कोरोनाच्या काळात आम्ही केली नाही. पण आमचे संस्थेशी विचारविनिमय चालू आहेत की आम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये काहीतरी त्या वेळेमध्ये किंवा त्या पिरियडमध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे. आणि दुसरं सांगाल तर मदत केली आम्ही नाही, करायचं विचार आम्हाला केली तर मी नाव घेईनच की आमचं बाजूचंच मंडळ उत्साही मित्रमंडळ भांडूपचे आहे. त्या मंडळाने आमच्या विभागामध्ये म्हणा किंवा बाहेरच्या म्हणजे इव्हन भांडूपमध्ये म्हणा तर खूप काही त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे. जसं की सॅनिटाईज करणं, गोळ्यांचं वाटप करणं, अशा बऱ्याच भाजी वाटप करणं, असं बऱ्याचशा काही त्यांनी उपक्रम केले. त्यांचे आम्ही आभारी आहोत. दादा, पुढचा प्रश्न माझा तोच होता की इतर काही मंडळ मदत करत होत्या किंवा आपण कोणाला मदत केली का? तर एक प्रश्न आपण सांगितलं, पण आपल्या संस्थेतर्फे आपण इतर कोणत्या छोट्या मोठ्या मंडळांना मदत केली का? नाही, मी तुम्हाला तेच बोललो की अजून तरी आम्ही काही तशा पद्धतीत केलेली नाही आहे. पण आमचा विचार चालू आहे की नवरात्रीच्या 9 दिवसात काही आपण उपक्रम करू शकतो का, तर ते आमचा विचार चालले. नक्कीच. तर ते उत्साही मित्रमंडळ, मी जितक्या मंडळात गेलो त्या मंडळातल्या बऱ्याच जणांनी उत्साही मित्रमंडळाचं नाव घेतलं. पुढील काही दिवसात त्यांचाही इंटरव्ह्यू आपल्या पेजच्या माध्यमातून आहेच, तर आपण त्यांनाही जाणून घेणारच आहोत त्यांनी कोणाकोणाला मदत केली होती ते. दादा, मुंबईतलं एक इन्स्पायर करणारं मंडळ सांगायचं झालं, जसं की प्रत्येक मंडळाचं असतं की या मंडळासारखा उत्सव आपला व्हावा, तर असं जर एक नाव सांगायचं झालं तर कोणत्या मंडळाचं नाव घ्याल? तर त्या मंडळाचं नाव दगडीचं आहे. दगडीचा इथं जो नवरात्र उत्सव आहे तो त्याप्रमाणे जो लयबद्ध करता आहे तसा प्रोग्राम म्हणजे तो कार्यक्रम त्या नवरात्रोत्सवाप्रमाणे आपला नवरात्रोत्सव गडावच्या आईचा व्हावा ही इच्छा आहे. अजून एक नाव घ्यायचं झालं तर मुंबईतलं दादरची भवानी माता, शिंदेवाडीची देवी, तिचं एक नाव. आणि तसंच दादा, मुंबईतलं तर आपण सांगितलेच, पण भांडूपमधलं जर कोणत्या देवीचं किंवा कोणत्या मंडळाचं नाव घ्यायचं झालं की ह्या मंडळासारखा उत्सव व्हावा? मंडळात आता भांडूपची आई एक आहे, स्वस्तिकची आई आहे आणि गडावरची आई म्हणजे आमचाही त्यांच्याबरोबर तो उत्सव त्याप्रमाणे साजरा होतोय. त्यामुळे बाकीचं तसं उजाला मित्रमंडळ एक आहे बाजूला आमच्या भांडूपची नवसाई म्हणून, त्याप्रमाणे होतोय, त्याप्रमाणे ठीक आहे. नक्कीच. दादा, अनेक नवीन उत्सव मंडळ हा उत्सव साजरा करू पाहत आहेत. इतर पुढील काही वर्षात हा उत्सव साजरा होईल, जसं की 2020, 21, 22 पुढच्या वर्षात मंडळ स्थापन होतील, तर त्या मंडळांना आपण काय मार्गदर्शन कराल? जुन्या मंडळांचा विचार करावा माणसांनी, त्या मंडळांनी जुन्या संस्थांचा विचार करून त्याप्रमाणे पुढील जीवनामध्ये त्यांनी मंडळ स्थापन केल्यानंतर तो नवरात्रोत्सव कसा साजरा होईल हा त्यांनी त्यांचा वैयक्तिक विचार बघावा की जुन्या मंडळांनी कसा केला आहे, जुन्या संस्थांनी कसं नवरात्रोत्सव साजरे केले आणि कोणत्या प्रकारे केले ह्याचं भान ठेवून
त्यांनी आपलं पुढचं पाऊल चालू करावे. नक्कीच. दादा आपलं जे मंडळ आहे संजय नवरात्र उत्सव संस्था, तर हे जी संस्था आहे ती फेसबुकवरही बरीच ॲक्टिव्ह असते जसं की सोशल मीडिया. तर हे सोशल मीडिया अकाउंट कोण चालवतं, तर त्यांचं कोणाचं नाव सांगाल का आपण? हे सोशल मीडिया अकाउंट आमचं अमोल आमचा भाचा आहे, तो चालवतो. त्याच्यानंतर कोण हार्दिक राणे म्हणून एक आहे, तो एक चालवतो. हां, हे दोघेजणच हे सोशल मीडियाचं बघत असते. नाही म्हणजे मला माहीत आहे की अमोल आणि हार्दिक या बाबतीत उत्साही असतातच किंवा ॲक्टिव्ह असतातच, पण त्याचबरोबर त्यांना सपोर्ट करणारे आमचे सगळे मित्र हे असतातच त्यांच्याबरोबर. काही सूचना असतील तर त्या अमोलला किंवा हार्दिकला किंवा संतोष गडकर एक आहे, म्हणजे आता गणेश तुमचे बालगुडे नाही आहे. गणेश बालगुडे, प्रकाश सावंत, प्रशांत बेहरे, अक्षय पाटे हे जे आहेत, चेतन एक आहे, चेतन नक्कीच. त्याप्रमाणे अमोल आपल्यासोबत आता आहे, तर अमोलला थोडंसं विचारूया सोशल मीडियाबद्दल. दादा ह्यावर्षीचं नवरात्र उत्सव खरं तर ऑनलाईन दर्शन असावं असं प्रत्येकाला वाटतं. तर ह्यावर्षीचं ऑनलाईन दर्शन असणार जसं की दादांनी मग सांगितलं, तर कसं काय असणार आहे, काय ठरलं आहे का? तर ह्या वर्षी फेसबुकद्वारे व इंस्टाग्रामद्वारे सकाळी व संध्याकाळी 2 टाईम ऑनलाईन दर्शन दिलं जाईल, अर्धा किंवा 1 तास. नक्कीच. दादा मी तुमच्याकडे येईन. आमच्या पेजबद्दल काय सांगाल, कसं आहे आमचं पेज? पेज तुमचं उत्तमच आहे आणि ज्या संपूर्ण मुंबईतल्या म्हणजे आतापर्यंत गणपतीच्या हे होता समन्वय समिती वगैरे वगैरे बरंचसं काही गणपतीचे मंडळ, गणपतीचे व्हॉट्सअप ग्रुप असं सगळं होतं, पण देवीचं असं मला म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात नव्हतं. तर भांडूपची मुंबईची आई मुंबईची नवरात्री संस्थेने हे पेज जे ओपन करून दिलं आहे किंवा ह्याचं चालवत आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि त्यांनी आतापर्यंत मुंबईतल्या कैक देवी लोकांपर्यंत नेऊन पोचवले आहेत प्रत्येक ठिकाणावर. जसं की मुंबईच्या नवरात्रीचं आपण सांगितलं, पण आपण आता सध्या लाईव्ह आहोत भांडूपचे उत्सव आहे. तर भांडूपचे उत्सव पेजबद्दल अमोल सांगतील, काय सांगणार, कसं आहे पेज? पेज खूप चांगलं आहे. रोहित मुरक अशा प्रकारचे खूप सारे त्यांचे डिझायनर्स आणि ते खूप मेहनत करत आहेत. हर एक सण असून दे, तो गणपती असून दे किंवा नवरात्र किंवा दहीहंडीसुद्धा ती खूप मेहनत घेतात. हर एक म्हणजे रोडवर जाऊन ते कुठेही काही सण असला तरी त्याचे सगळे अपडेट तिकडे देत असतात. तर त्यामुळे पूर्ण भांडूपचे उत्सव टीमसाठी पुढचे कार्यक्रम सगळे चांगले जातात. दादा मी आपल्याकडे येईन. जसं की आपण मगाशी म्हटलं की प्रत्येक देवीवर एक श्रद्धा असते प्रत्येक भक्ताची, आणि जर कसं जर एक आठवण सांगायची झाली या देवीबद्दल तर आपण काय सांगायचं? आठवण सांगायची झाली तर माझा पहिला म्हणजे देवावर एवढा विश्वास नव्हता, कारण मी याच्या आधी कधी इथपर्यंत आलो नव्हतो. मला आता 15 वर्ष झाली मी इथे सातत्याने येतो आहे. तर 2005मध्ये मी इथे यायला लागलो, सुरुवात केली 2005मध्ये, कारण घराची परिस्थिती इतकी चांगली नव्हती, कारण तेव्हा एक वेळचं जेवण मिळताना देखील त्रास होत होता. आणि त्याच्यानंतर मग इथे सातत्याने यायला लागल्यावर एक मोठा त्रास होता सगळ्यात जास्त की वडिलांना जे व्यसन लागलं होतं दारूचं ते सुटण्यासारखं नव्हतं. पण इथे यायला लागल्यापासून त्याच्यानंतर 5 ते 8 वर्षाने 2013मध्ये, मला तो दिवस पण आठवतो आहे, मे 2013मध्ये त्यांचे दारूचं व्यसन सुटलं. दारू, तंबाखू जेवढं व्यसन होतं त्यांना ते सगळं सुटलं. तेव्हापासून सातत्याने मी आता 15 वर्ष झाली आहे, 2020 हे 15 वर्ष चालू, 16वं वर्ष चालू आहे आणि मी इथे येतो. दादा आपण कोणत्या विभागात राहता? मी भांडूप विभागामध्येच राहतो, कोकण नगर विभागामध्ये. दादा मी आपल्याला विचारेन की आपला जर एखादा आठवण किंवा काय अनुभव शेअर करायचा झाला तर कोणता सांगा? शेअर करायचं म्हटलं तर सुरुवातीला मी इथे आलो, आवाज जरा मोठा होऊ द्या. सुरुवातीला मी इथे आलो त्यावेळेला माझ्याकडे काहीच नव्हतं, पण आमची गुरुमाऊलीने चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आज इथपर्यंत मी आहे व्यवस्थित. माझं घर नव्हतं, माझ्या वडिलांच्या रूममध्ये मी राहत होतो, आता मी इथे आलो राहायला वगैरे. त्यामुळे पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती त्याच्यामध्ये 2000पासून आता 2020पर्यंत एकदम पहिल्यापेक्षा तरी बेस्ट आहे. असा एक चांगला अनुभव आहे. दादा मी तुझ्याकडे येईन, तुला जर काय सांगायचं असेल तुझ्या आठवणीतल्या तर. माझी आणि त्यांच्याकडे नवरात्रीची जी ओळख
2007 ते 6 साली झाली होती. माझ्या वडिलांची प्रकृती खूप खराब असायची, त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे. तर त्यावेळीपासून माझं पण देवावरचं एवढं मन उठलं होतं, कारण का एवढं करूसुद्धा वडिलांनी आधीपासून खूप काय. पण या संसद आल्यापासून एक जी देवावरची श्रद्धा आहे किंवा एक भावना आहे ती वाढली होती, कारण का वडिलांचं खूप इम्प्रूव्हमेंट झाली होती हृदयविकारानंतर. ते खूप स्वतःहून इथे यायचे एवढं सगळं करताना, आणि ते बघूनच मला वाटलं की नाही, इथे येऊन आपण एक म्हणजे एक घरचे रिलेशन आपले स्थापन झाले. आणि त्याच्यामुळे आत्ता माझे 14 वर्ष झाली मी इकडे काम करतो, आणि मी स्वतःच्या एक आवडीने येतो की आपला एक घराचा फील येतो. आपली आई जे आपण ते म्हणतो तशी आपली आई आहे गडावरची, आणि त्याच्यामुळेच मला इथे खूप आनंद वाटतो काम करताना. नक्कीच. अजून कोणाला काय बोलायचं आहे का? बोलणार आहात का? इकडे आहे ना. का बोलणारच का? अच्छा, मी 3 म्हणून आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला होता की देवी आगमनाच्या वेळीचा आठवणीतला जर एखादा प्रसंग सांगता आला तर काय सांगाल? जसं की देवी आगमन होतं त्या दिवशी कसं आगमन असतं किंवा काय त्यावेळीचं काय आठवण वगैरे असेल तर. देवीच्या आगमनाची म्हणजे सांगायचं तर मी माझं वैयक्तिक म्हणजे सगळ्यांना धरून माझं सांगेन की देवीची सजावट चालू असते आमच्या अगदी गणपतीपासून. हे सगळे आमचे जे मित्र आता आपण जे पाहायला एकेकाने अनुभव सांगतो, हे सगळेजण 1 महिन्यापासून ज्यांना काही गणपतीला जायचं असतं गावी, गौरी गणपतीला, पण ते सगळं आपलं शेड्यूल आम्ही 1-1.5 महिना आधीपासून करतो. तर बाबा तुला वेळ कधी असणार, तुला वेळ कधी असणार. मी ह्या विषयाकडे जाण्यासाठी म्हणजे हा विषय असा यासाठी बोलतो आहे की एवढं सगळं आम्ही करत असताना सुद्धा गणपतीच्या आतमध्ये जे लायटिंग्स वगैरे असतात, जे लाईट इफेक्ट्स वगैरे असतात ते माझ्याकडे असतात. आणि अगदी इवन एंड मोमेंटपर्यंत देवी विसर्जन आगमन सोहळ्यासाठी निघते, टेम्पोमध्ये येऊन बसते वगैरे, आणि तरी मी अर्ध्या रस्त्यापर्यंत मी तिच्या आगमनाच्या ह्याला जात नसतो दर्शनाला. कारण का तर माझं शेवटी अगदी काही ना काही कुठे ना कुठे कामं चालूच असतात. माझ्यावर अजून कोणी ना कोणी 2 सहकारी असतात, आणि आम्ही 1-2 जण जरी लास्ट म्हणजे शेवटच्या मोमेंटपर्यंत आम्ही मंडपात असतो. तर तो सुरुवातीचा जो देवी उचलताना जो आगमन सोहळा असतो तो मला बघायची खूप इच्छा असते. पण मला हे सगळे इथे दिले असल्याकारणे मला कधी जाताच येत नाही. ही एक आपल्या आठवणीतली आहे आणि आगमन. दरवर्षी असतं, दरवर्षी कधीतरी असं मला म्हणजे असं हा बाबा देवी उचलली आणि मी तिकडे आहे असं नाही होत. नक्कीच आम्ही संस्थेला अशी विनंती करू की यावर्षी दादांना तिकडे असावं जेव्हा देवी निघेल तेव्हा. अजून कोणाला काय बोलायचं आहे का? तर मित्रांनो, आज आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून होते भांडूप विभागातील एक संस्था संजय गडेकर नवरात्रोत्सव संस्था. खरं तर ही संस्था असली तरी किंवा एक घरगुती नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जात असला तरी कोणत्याही मंडळापेक्षा कमी नाही आहे हा. आणि गडावरची आई म्हणून जो ओळखला जातो तो हा नवरात्रोत्सव, त्या मंडळाचे संस्थाचे पदाधिकारी आपल्यासोबत होते. तर मित्रांनो, अजून कोणाला आपल्या भांडूप विभागातील जर कोणतं मंडळ असेल, छोटं मोठं मंडळ, आम्ही प्रत्येक मंडळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत या पेजच्या माध्यमातून. परंतु जर कोणतं मंडळ आपल्या पेजच्या मार्फत मुलाखत द्यायला इच्छुक असेल तर आमच्या पेजला आपण नक्की मेसेज करा, आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. काय बोलायचं आहे का? मला भांडूपचे उत्सव पेजचे आभार मानायचे आहेत. म्हणजे श्री रोहित धुरत यांनी आमच्याकडे इथे येऊन आज आमचा जो छोटासा संवाद आमच्याशी साधलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आणि भांडूपचे उत्सव तसेच मुंबईचे नवरात्री यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू एका नवीन भागात एका नवीन मंडळासह. धन्यवाद.